आजचा आपला विषय आहे व्यवसाय प्रशासन स्पेशल पेपर 2 मानवी संसाधन विकास आणि विपणन. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर्समध्ये आपण 8व्या प्रकरणातील जागतिक विपणन म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, जागतिक विपणनाची व्याप्ती, तसेच जागतिक विपणनाचे महत्त्व, जागतिक विपणनातील विविध आव्हाने व समस्यांचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे. आज आपण विपणनातील आधुनिक प्रवाह या प्रकरणातील विपणन संशोधन म्हणजे काय, त्याचा अर्थ, विपणन संशोधनाच्या विविध व्याख्या, विपणन संशोधनाची व्याप्ती, तसेच विपणन संशोधनाच्या विविध पद्धतींचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत. विपणन व्यवस्थापनामध्ये विपणन संशोधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येतो. संशोधन म्हणजे कोणत्याही प्रश्नाचा पद्धतशीर, तपशीलवार, सर्वसमावेशक अभ्यास होय. यात विपणनासंबंधी सर्व माहिती गोळा करून, विश्लेषण करून निष्कर्ष काढले जात असतात आणि समस्या अचूकपणे दूर करण्यासाठी सूचनाही दिल्या जात असतात. संशोधनातून ग्राहकांसंबंधी, उत्पादनासंबंधी, स्पर्धेसंबंधी आणि विक्री उत्तेजनासाठी बऱ्याच प्रकारची माहिती गोळा केली जात असते. विपणन व्यवस्थापनाची संशोधन ही एक खास अशी शाखा आहे आणि ती आधुनिक काळामध्ये विकसित झालेली आहे. संशोधन हे व्यवस्थापकासाठी एक उपयुक्त व महत्त्वाचे साधन हे आपल्याला सांगता येईल. विपणन संशोधनाच्या काही व्याख्या आपण बघणार आहोत. त्यात पहिली व्याख्या आहे अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांची. यांच्या मते विविध वस्तू आणि सेवांच्या विपणनासंबंधी पद्धतशीरपणे माहिती मिळवून नोंद करणे आणि तिचे विश्लेषण करणे म्हणजेच विपणन संशोधन होय. पुढील व्याख्या आहे रिचर्ड डी स्क्रिप्स यांची. क्रिप्स यांच्या मते विपणनासंबंधी कोणत्याही समस्येचा परिपूर्ण, पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठ अभ्यास म्हणजेच विपणन संशोधन होय. लॉरी आणि रॉबर्ट यांच्या मते विपणन समस्या दूर व्हाव्यात या दृष्टीने आवश्यक सूचनांच्या प्राप्तीसाठी केलेला पद्धतशीर प्रयत्न म्हणजेच विपणन संशोधन होय. यावरून आपण असे म्हणू शकतो की विपणन संशोधन म्हणजे पद्धतशीरपणे केलेले समस्येचे विश्लेषण, वस्तुस्थितीचा घेतलेला परामर्श की ज्याचा हेतू निर्णय घेण्याची प्रक्रिया सुधारणे, वस्तू बाजारात आणण्याच्या दृष्टीने नियंत्रण आणणे अशा स्वरूपाचा असतो. विपणन संशोधनाची व्याप्ती आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू. व्याप्तीतील पहिला मुद्दा आहे व्यवसाय संघटना. विपणन संशोधन व्यवस्थापनाला बाजारातील बदलती परिस्थिती, खरेदी वर्तणूक, किंमत पातळीवरील चढ उतार, सरकारी धोरणातील बदल इत्यादी गोष्टीबाबत योग्य मार्गदर्शन करत असते. व्यवसाय संघटना संशोधनाच्या माध्यमातून पद्धतशीरपणे माहिती गोळा करून, नोंदी ठेवून आणि त्याचे विश्लेषण करून अचूक निर्णय घेण्यासाठी त्याचा वापर करत असतात. संशोधनाच्या व्याप्तीतील पुढील मुद्दा आहे ग्राहक वर्तवणूक. विपणन संशोधनामुळे ग्राहकाची खरेदी वर्तवणूक आणि एखाद्या वस्तूसाठी असलेल्या ग्राहक मागणीतील बदल याबाबत उपयोगी माहिती मिळवणे, खरेदी वर्तणुकीमधील ब्रँडबद्दलची अभिवृत्ती, अग्रक्रम जाणीव, खरेदी वर्तणूक आणि वस्तू समाधान या बाबींचा समावेश होत असतो. अशा प्रकारे एखादे उत्पादन अधिक उपयोगी करण्यासाठी त्या ब्रँडची जाणीव निर्माण करून बाजारात त्या उत्पादनाची प्रतिमा निर्माण केली जात असते. पुढील व्याप्तीतील पुढील मुद्दा आहे उत्पादन संशोधन. यामध्ये वस्तू विकास संकल्पना, चाचणी विपणन, उत्पादन चाचणी, वस्तूची जागा निश्चिती, संवेष्टन, डिझाईनचा अभ्यास यांचा समावेश होत असतो. त्याचा उपयोग एखादे नवीन उत्पादन बाजारात सहजासहजी आणणे आणि जुन्या उत्पादनाची मागणी वाढविणे यासाठी उत्पादन संशोधन महत्त्वाचे असते. पुढे आहे आर्थिक संशोधन. यामध्ये व्यवसाय संघटनेचा बाजारातील सहभाग, विक्री प्रमाणावर स्पर्धेचा झालेला परिणाम, अलीकडच्या बाजारपेठेतील प्रवाह, यंत्रकुल रचना, अभ्यासाचे वैविध्यीकरण, निर्यात बाजारपेठ इत्यादीच्या पद्धतशीर अभ्यासाचा समावेश आर्थिक संशोधनात होत असतो. विपणन संशोधनाच्या व्याप्तीतील पुढील मुद्दा आहे किंमत संशोधन.
वस्तू किंवा उत्पादनाच्या किमतीचा परिणाम व्यवसाय संघटनेच्या विक्रीच्या प्रमाणावर तसेच नफ्याच्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे किंमत पातळी आणि किंमत लवचिकता यांच्यातील चढ उतारांचा काळजीपूर्वक अभ्यास केला जातो. किंमत संशोधनामध्ये खर्च विश्लेषण, मागणी विश्लेषण आणि बाजारपेठ आणि विक्री पूर्वानुमानाचा समावेश होत असतो. पुढे आपण सांगू शकतो की वृद्धी संशोधन. वृद्धी संशोधनाचा संबंध विक्री कर्मचारी संशोधन, विक्रय वृद्धी संशोधन, जाहिरात परिणामकारकता व माध्यम संशोधन, सार्वजनिक संबंध संशोधन, अभिप्रेरण संशोधन इत्यादींशी होत असतो. व्याप्तीतील शेवटचा मुद्दा आहे की वितरण संशोधन. यामध्ये यंत्रकुल आणि वखारी यांच्या ठिकाणांचा अभ्यास, विक्री प्रवाहाचे आरेखन, वितरक सर्वेक्षण, निर्यात अभ्यास इत्यादींचा समावेश होतो. या सर्व विषयांवर संशोधन हाती घेऊन व्यवसाय संघटना आपली वितरण व्यवस्था निश्चित करत असते. संशोधनाच्या पद्धती यामध्ये प्रत्येक व्यावसायिकाला, विपणन व्यवस्थापकाला विपणन संशोधन का करावे लागते याची कारणे अनेक आहेत. उदाहरणार्थ बाजारपेठेतील वाढती स्पर्धा, विपणन क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या, ग्राहकांची आवड निवड, त्यांची प्रवृत्ती, बाजारपेठेत कार्य करणाऱ्या सुप्त शक्ती इत्यादी. या प्रत्येक क्रियेच्या आणि व्यवहारांच्या संदर्भात संशोधन करण्याची प्रवृत्ती सारखी वाढत आहे. विपणन संशोधनाला प्रवृत्त करणारी जितकी कारणे राहतील तितकेच विपणन संशोधनाचे प्रकार अस्तित्वात येतील. त्यातील काही महत्त्वाच्या पद्धती आता आपण अभ्यासणार आहोत. त्यात पहिली पद्धत आहे बाजारपेठेचे विश्लेषण. ज्या बाजारपेठेत विपणन व्यवस्थापकाला वस्तूंची विक्री करायची असते त्या बाजारपेठेची स्थिती व स्वरूप समजावून घेणे महत्त्वाचे असते. तसेच ग्राहकांच्या आवडीनिवडी, क्रय शक्ती, त्यांची वस्तूबद्दलची अपेक्षा तसेच विपणन संदर्भात निर्माण होणाऱ्या समस्या जाणून घेण्याकरिता बाजारपेठेतच विश्लेषण केले जाते. यामध्ये प्रामुख्याने काही समस्या आढळतात. त्यात वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक कोण आहेत, वस्तूंची खरेदी प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी करण्यात येते, वस्तूंचा उपयोग केव्हा व कोणत्या कार्यासाठी करण्यात येतो, तसेच संभाव्य ग्राहक कोण असू शकतात, बाजारपेठेत आपल्या वस्तूंची स्पर्धा करणाऱ्या इतर वस्तू कोणकोणत्या आहेत व त्या वस्तूंचे तुलनात्मक गुण कोणते आहेत, विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंमध्ये ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी आवश्यक असलेले विविध गुण आहेत किंवा नाहीत, नसल्यास हे गुण वस्तूमध्ये कशा रीतीने निर्माण करता येतील, वस्तू ज्या बाजारपेठेमध्ये विकल्या जातात व पुढे विकल्या जाऊ शकतात अशा बाजारपेठेचे एकूण क्षेत्र किती राहील या संबंधीची माहिती बाजारपेठेच्या विश्लेषणाअंतर्गत मिळत असते. दुसरी पद्धत आहे वस्तू संशोधन. बाजारपेठेमध्ये विक्रीकरिता उपलब्ध असलेली वस्तू ग्राहकांच्या अपेक्षेनुसार आहे किंवा नाही हे समजावून घेण्याच्या उद्देशाने वस्तूचे गुण, उपयुक्तता, किंमत, डिझाईन, संवेष्टन इत्यादी बाबींचा अभ्यास करण्याच्या पद्धतीला वस्तू संशोधन असे म्हटले जाते. वस्तू संशोधन केल्यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची नेमकी उत्तर काय आहेत ती मिळतात. त्यामध्ये प्रश्न असे असतात की वस्तूमध्ये कोणते गुण असावेत, वस्तूंचे कोणते विविध प्रकार असावेत, वस्तूंची डिझाईन कशी असावी, वस्तूचे संवेष्टन कसे असावे, स्पर्धकाच्या तुलनेत आपली वस्तू कोणत्या गुणवैशिष्ट्यात कमी आहे. अशा अनेक विधी प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वस्तूचे स्वरूप व तिची गुणवैशिष्ट्ये कोणती असावीत हे उत्पादकाला किंवा विपणन व्यवस्थापकाला समजू शकते. पुढची पद्धत आहे वितरण संशोधन. वस्तूंचे उत्पादन ग्राहकांच्या मागणीप्रमाणे केले म्हणजे उत्पादकाची जबाबदारी संपत नाही. उत्पादित वस्तूचे योग्य वितरण करण्याकरिता कार्यक्षम अशी व्यवस्था निर्माण करून तिचा उपयोग करणे उत्पादकाला आवश्यक असते. व्यवसायामध्ये उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू योग्य ठिकाणी, योग्य वेळेस व योग्य प्रमाणात उपलब्ध न होऊ शकल्यास वस्तू कितीही चांगली असली तरी त्या वस्तूची पाहिजे त्या प्रमाणात विक्री होणार नाही. त्यासाठी ग्राहक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित असलेली वस्तू आवश्यक वेळी उपलब्ध करून देणे कार्यक्षम विपणन व्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
ज्या वितरण मार्गांची निवड करण्यात येते तो मार्ग कमी खर्चाचा व कार्यक्षम आहे किंवा नाही हे समजून घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या संशोधनपर प्रयत्नांना वितरण संशोधन असे म्हणतात. पुढील पद्धत आहे ग्राहक संशोधन. ग्राहक किंवा उपभोक्ता संशोधन हे इतर संशोधनाप्रमाणेच महत्त्वाचे आहे, कारण वस्तूची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्ती व समाधान झाल्याशिवाय उत्पादकाला किंवा कोणत्याही विक्रेत्याला आपल्या नियोजित कार्यात यश मिळू शकत नाही. म्हणून एकूण विक्रीत वाढ होण्यासाठी किंवा विपणन क्षेत्रातील कोणतेही निर्णय घेण्यासाठी ग्राहकांची संपूर्ण व अचूक माहिती असणे आवश्यक असते. ती माहिती जी आहे त्यामध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडी, गरजा, अपेक्षा, सवयी व त्यांची क्रयशक्ती किती आहे, बाजारपेठेत विक्रीत आलेल्या वस्तूंपैकी ग्राहकांना कोणत्या वस्तू आवडतात, त्या आवडण्यामागची कारणे कोणती आहेत, ग्राहक वस्तूची खरेदी करण्यास कोणत्या कारणांमुळे उद्युक्त होतो, एकाच प्रकारच्या वस्तूची निर्मिती करणाऱ्या विविध उत्पादकांबद्दल ग्राहकाचे मत काय आहे, वस्तूच्या मागणीमध्ये बदल घडून येण्याची शक्यता आहे का, असल्यास त्याची कारणे कोणती, त्या वस्तूसाठी मिळालेला ग्राहक वर्ग संतुष्ट व कायमस्वरूपी राहावा यासाठी कोणते विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, यासाठी ग्राहक संशोधन हे खूप महत्त्वाचे असते. पुढील पद्धत आहे अभिप्रेरण संशोधन. व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी किंवा नियोजित एकूण विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी अलीकडच्या काळात अभिप्रेरण संशोधन हे केले जाते. अभिप्रेरण संशोधन म्हणजे ग्राहकांना विशिष्ट वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणे किंवा प्रोत्साहित करणाऱ्या कारणांचा शोध घेण्यासाठी विकसित केलेली संशोधन पद्धती म्हणजे अभिप्रेरण संशोधन होय. विपणन संशोधनाच्या पद्धतीमधील पुढील पद्धत आहे जाहिरात संशोधन. जाहिरातीची क्रिया आणि वस्तूंच्या विक्रीची कला यामधील निकटचा संबंध लक्षात घेऊन जाहिरात क्रियेचे उद्दिष्ट संभाव्य ग्राहकांच्या मोठ्या गटाला वस्तू, सेवा किंवा कल्पनांची विक्री करणे हे असते. अशी पूर्वी मान्यता नव्हती, परंतु आधुनिक काळातील विचारवंतांना जाहिरातीच्या क्रियेचे हे मर्यादित उद्दिष्ट मान्य नाही. त्यांच्या मते संभाव्य ग्राहकाला वस्तूची माहिती देणे, त्यांच्या मनात आपल्या वस्तूबद्दल लालसा निर्माण करणे व त्यांना वस्तू खरेदीस प्रवृत्त करणे हे प्रमुख उद्दिष्ट जाहिरातीचे आहे व त्याच उद्देशाने जाहिरातीच्या विविध माध्यमांचा अवलंब करून जाहिरात करण्यापूर्वी ग्राहकांचा आर्थिक सामाजिक दर्जा विचारात घ्यावा लागतो. तसेच बाजारपेठेतील स्पर्धा व आपल्या कुवतीचाही विचार करावा लागतो. परंतु एवढे मात्र सत्य आहे की वर्तमान परिस्थितीत प्रत्येक उत्पादक विक्रेता आपल्या वस्तूची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्याचा प्रयत्न करत असतो आणि जाहिरातीवर त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असतो. जाहिरात संशोधनाची आवश्यकता त्यांना तीव्रतेने जाणून घ्यावी लागते. परंतु हे जाहिरात संशोधन म्हणजे काय, तर या संशोधनामुळे त्यांना विविध प्रश्नांची माहिती मिळत असते. त्यामध्ये बाजारपेठेत ग्राहक ज्या वस्तूंची नियमित खरेदी करतात त्या वस्तूंमधील नेमक्या कोणत्या गुणवैशिष्ट्यांमुळे ग्राहक वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त होत असतात. वस्तूंची जाहिरात करण्यासाठी वापरण्यात येणारी जाहिरातीची विविध माध्यमे कोणती आहेत, त्या माध्यमांच्या गुणदोषांचा तुलनात्मक अभ्यास करून उत्कृष्ट माध्यम कोणते, जाहिरातीसाठी एकूण खर्च किती करण्यात येतो, वस्तूंच्या विक्रीवर त्याचा किती परिणाम होत असतो, एकूण विक्रीत किती वाढ होत असते, जाहिरात प्रक्रियेचा परिणाम ग्राहकांच्या मनावर कितपत होतो, या सर्वांची उत्तरे जाहिरात संशोधनामुळे होत असते. पुढील पद्धत आहे बांधणी संशोधन. बांधणी किंवा वेष्टन हा उत्पादनाचाच एक भाग समजला जातो. उत्पादकाला आकर्षित करण्यासाठी उत्तम बांधणी किंवा वेष्टन असणे गरजेचे आहे. बांधणी हे विक्री उत्तेजनाचे महत्त्वाचे साधन समजले जाते. साहजिकच विक्री उत्तेजनासाठी वेष्टनाच्या किंवा बांधणीच्या रचनेत वेळोवेळी बदल करणे आणि त्यात नाविन्य निर्माण करणे यासाठी बांधणी संशोधन आवश्यक असते. पुढे आहे विक्री संशोधन. विक्री संशोधन हे विपणन संशोधना इतकेच महत्त्वाचे आहे. विविध विक्री केंद्रे, विक्रीचे क्षेत्र, विक्रीतील प्रवाह, विक्रीचे अनुमान, मनुष्यबळाची परिणामकारकता, धोरणे, वितरणाचा खर्च, सध्याच्या पद्धतींचा अभ्यास,
स्पर्धकांच्या किमती यांचा विक्री संशोधनात समावेश होत असतो. प्रत्यक्ष वस्तू, किंमत आणि इतर अनेक घटकांवर विक्री अवलंबून असते. या सर्वांचा विचार संशोधनामध्ये केला जात असतो. पुढील पद्धत आहे मुद्रांकन संशोधन. एखादे उत्पादन नावामुळे पटकन ओळखले जावे म्हणून त्यासाठी खास मुद्रा निश्चित केली जाते. योग्य ती मुद्रा निवडण्यासाठी, सध्याच्या मुद्रांमध्ये बदल करण्यासाठी, सध्याच्या उत्पादनांची लोकप्रियता वाढवण्यासाठी, मुद्रेविषयी ग्राहकांची निष्ठा वाढवण्यासाठी मुद्रांकन संशोधन हे केले जात असते. त्याचप्रमाणे कंपनीच्या उत्पादन कार्यास मुद्रांकन संशोधनामुळे मदत होते, कारण त्यातून नवीन उत्पादने निर्माण होऊ शकतात. मुद्रांकनाची लोकप्रियता तपासण्यासाठी मुद्रांकन सर्वेक्षणही केले जात असते. या विपणन संशोधनाच्या विविध पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विपणन संशोधन म्हणजे काय या संज्ञेचा अर्थ, त्याच्या विविध व्याख्या, त्याचप्रमाणे विपणन संशोधनाच्या व्याप्तीचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे. तसेच विपणन संशोधनाच्या ज्या विविध पद्धती आहेत, ज्यामध्ये बाजारपेठेचे विश्लेषण आहे, वस्तू संशोधन, वितरण संशोधन, ग्राहक संशोधन, अभिप्रेरण संशोधन, जाहिरात संशोधन, त्याचप्रमाणे बांधणी संशोधन, विक्री संशोधन, मुद्रांकन संशोधन या विविध पद्धतींचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे.